गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा। श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते। जयश्रीताईंनाही नमस्कार करते। दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते। आज आपला अभ्यासाचा दशक 7वा समास दुसरा ब्रह्मनिरूपण। या समासात पहिल्या 1 ते 11 ओव्यांमध्ये या आधीच्या समासांमध्ये जे ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे तेच वर्णन केलेलं आहे। ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निसंग निर्विकार, ब्रह्मास नाही पारावार, बोलती साधू श्रीराम। ब्रह्म सर्वास व्यापक, ब्रह्म अनेकी एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक, बोलिला शास्त्री श्रीराम। ब्रह्म अच्युत अनंत, ब्रह्म सदोदित संत, ब्रह्म कल्पने रहित, निर्विकल्प श्रीराम। ब्रह्म या दृश्या वेगळे, ब्रह्म शून्यत्वास निराळे, ब्रह्म इंद्रियांच्या मेळे, चोचवेना श्रीराम। की साधू संत असं सांगतात की ब्रह्मस्वरूपात सर्व आकाराचे मूलद्रव्य असून स्वतः मात्र ब्रह्म मात्र निराकार आहे। त्याला आकार नाही, त्याला एकही गुण नाही आहे, त्याला एकही विकार नाही आणि त्या विकार नसल्यामुळे त्याला कशाचाही संग नाही। तो असंग आहे, कारण संगासाठी दुसरं काहीतरी पाहिजे असतं, त्याशिवाय संग होत नाही। मायेने नटलेल्या या सृष्टीत विविधता आहे आणि त्या सर्वांमध्ये ब्रह्म व्यापूनच आहे। ब्रह्माशिवाय कुठलीच सत्ता नसल्यामुळे ते सर्व विश्वाला व्यापून आहे। असे हे ब्रह्म अविनाशी शाश्वत आहे असा विवेक शास्त्राने केलेला आहे। ब्रह्म कधी ढळत नाही। ब्रह्माच्या बाबतीत अलीकडे पलीकडे असा शब्दात सांगता येत नाही, कारण ते अंतपार सगळीकडे ते आहेच आहे। ते नाही असे कधी होतच नाही, म्हणून ते नित्य आणि सत्य आहे। संपूर्ण सृष्टी ज्याच्या सत्तेवर चालते ते ब्रह्माच्या सत्तेवर चालते असे असले तरी दृश्य जगताला मात्र त्याचा स्पर्शही होत नाही। अशी ही सृष्टी शून्यात विलीन होते। ब्रह्म त्याच्या पलीकडे आहे, ते ज्ञानेंद्रियांनी अनुभवाला येत नाही, अंतःकरणाने त्याचा अनुभव येत नाही, म्हणून ते स्वसंवेद्य आहे असं म्हटले जाते। ब्रह्मदृष्टीस दिसेना, ब्रह्म मूर्खासी असेना, ब्रह्म साधू विण येना, अनुभवासी श्रीराम। की असं हे ब्रह्म डोळ्यांनी दिसत नाही, मनाने त्याला जाणता येत नाही, म्हणून ते नाहीच असं सर्वसामान्य लोकांना वाटते। परंतु संत आणि श्रीगुरूंच्या उपदेशामुळे उपदेशा वाचून त्याचा अनुभव येत नाही। म्हणून जर ब्रह्माचा अनुभव घ्यायचा असेल तर संत आणि श्रीगुरूंजवळच जायला हवे। ब्रह्म सकळाहुनी थोर, ब्रह्मा ऐसे नाही सार, ब्रह्म सूक्ष्म अगोचर, ब्रह्मादिकासी श्रीराम। की हे ब्रह्म इतकं सर्वात मोठं, सर्वांपेक्षाही मोठं असं व्यापक आहे, कारण हे ब्रह्म सर्व प्रपंचाचे म्हणजे सर्व दृश्य जगताचे अधिष्ठान आहे आणि हे ब्रह्म मात्र दृश्य नाही, त्यामुळे त्याचे आकलन आपल्याला
होत नाही. या ब्रह्माचं कितीही वर्णन केलं की ब्रह्म असं आहे तसं आहे असं कितीही सांगितलं तरी ते त्याच्या अनुभवापेक्षा वर्णनापेक्षा वेगळेच आहे. ब्रह्म शब्दी ऐसे तैसे बोलिजे त्याहुनी अनारिसे परी ते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म श्रीराम. की ब्रह्म असं आहे तसं आहे असं शब्दांनी कितीही सांगितलं तरी त्याचा अनुभव काही वेगळाच असतो. पण मग हा अनुभव मला असं वाटते की आपण कधी प्रवचन कीर्तनं सतत ऐकत असतो आणि त्याच्यावर विचार मनन पण करत असतो. पण हा विचार पक्का होण्यासाठी नीती ध्यासनाची गरज असते. त्याशिवाय अनुभव येत नाही. म्हणून सतत श्रवण मनन आणि निधिध्यासन याच्या साह्याने त्याचा अनुभव येऊ शकतो. ब्रह्माचं नाही अनंत परी ते ब्रह्म नामातीत ब्रह्माचं हेत दृष्टांत देतान क्षोभती श्रीराम. की अनुभव आलेल्या या ब्रह्माला कैवल्य म्हणतात, साक्षी म्हणतात असे अनेक विशेषणे आहेत. व सगुण ब्रह्माला आपण राम कृष्ण विठ्ठल अशी नावे कितीही असले तरी ते निर्विशेष व नामातीत आहे. कारण ब्रह्म समजण्यासाठी एखादा दृष्टांत देता येत नाही. कारण त्यासारखी दुसरी वस्तू नाही. ब्रह्मासारखे दुसरे पाहता काय आहे खरे ब्रह्मदृष्टांत उत्तरे कदा न साहे श्रीराम. की या ब्रह्माचा अनुभव केवळ विवेकदृष्टीने पाहिले तरच त्याला येतो. कारण विवेक दृष्टीने पाहिल्यावरच लक्षात येते की ब्रह्मासारखी दुसरी सत्य वस्तू नाही. म्हणून ब्रह्मवस्तू कुठल्याही एका दृष्टांतामध्ये त्याचं वर्णन करता येत नाही आणि ती त्या दृष्टांतात सापडतही नाही. यथा वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. हा विचार सांगतानाच ते सांगतात आहे की यथा वाचा निवर्तती मनासी नाही ब्रह्मप्राप्ती ऐसे बोलली श्रुती सिद्धांत वचन श्रीराम. की जेथे वाणी ही आत्मानुभवाची वेळ येते तेव्हा मन आणि वाणी निवृत्त होते आणि जिथं वाणी थांबते व मनाने ब्रह्मानुभव येत नाही असं श्रुती माऊलीने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि कल्पना करणे हे मनाचं स्वरूप आहे. ब्रह्म तर अमन आहे. मग तिथे कल्पनाच नाही. मग कल्पना नाही हेच इथं श्रुती वाक्यांनी ते पटवून देतात आहे. कल्पना रूप मन नाही ब्रह्मी कल्पनाच नाही म्हणून वाक्य काही अन्यथा नव्हे श्रीराम. म्हणून श्रुती वाक्यावर आपण श्रद्धा ठेवायला हवी की श्रद्धा ठेवायला हवी. कारण कल्पना हे मनाचं स्वरूप आहे आणि ती कल्पना सत्य नसते. म्हणून त्यावर विश्वास ठेवायचा की ब्रह्माचा अनुभव अशा कल्पनेतून कधीच येऊ शकत नाही. आता मनासी जे अप्राप्त ते कैसे होईल प्राप्त ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरु विण नाही श्रीराम. की ब्रह्म मनाने जाणता येत नाही तर मग ते जाणून कसे घ्यायचे असा प्रश्न पडतो. याचे उत्तर श्री गुरूंकडे सापडते. 13 ते 15 या ओव्यांमध्ये त्याचं उत्तर समर्थांनी आपल्याला दिलेलं आहे. भांडार गृहे भरली परी असता अडकली हातात न येता केली सर्वही अप्राप्त श्रीराम. तरी ते किली ते कवन मज करावी निरूपण ऐसा श्रोता पुसे खूण वक्तयासी श्रीराम. सद्गुरुसी तेची किल्ली तेने बुद्धी प्रकाशली द्वैत कपाट उघडली एक सरी श्रीराम. की त्यासाठी समर्थांनी किल्लीचा दृष्टांत दिला आहे. पूर्वीच्या काळी लग्न कार्यात कोठीघर असायचे. त्या कोठीघरात धान्यापासून ते मौल्यवान वस्तूंपर्यंत सर्व काही असायचे. ती सांभाळण्याची जबाबदारी एका व्यक्तीवर असायची आणि त्याच व्यक्तीजवळ त्याची किल्ली असायची. मग कोठीघराला जर कुलूप असेल तर किल्ल्या मिळेपर्यंत तेथे सामान असूनही ते मला मिळत नाही. मग ते सामान जर मला हवे असेल तर ज्याच्याजवळ किल्ली आहे त्याला भेटूनच ते सामान मिळू शकते. अगदी तसेच परमार्थात द्वैतात अडकलेला हा जीव दृश्य जगत व भ्रांतिरूपी द्वैत कपाटात अडकलेला आहे. त्याला जर द्वैतरूपी कपाट उघडायचे असेल तर सद्गुरूच हवे.
कारण त्यांची किल्ली सद्गुरूंकडेच असते. सद्गुरू बुद्धिरूपी किल्लीने द्वैतरूपी कपाट उघडते. मग या कपाटात काय असते तर सगळ्या भ्रांती भरलेल्या आहेत. म्हणजे जगत सत्यत्व भ्रांती, देह सत्यत्व, या सगळ्या भ्रांतीमधून बाहेर पडल्याशिवाय म्हणजे या भ्रमाचा अज्ञानाचा नाश करून मी ब्रह्म आहे या अनुभवाचा प्रकाश सद्गुरू टाकतात. तेथे सुख असे वाड, नाही मनास पवाड, मने विण कैवाड, साधनांचा श्रीराम. की असा मी ब्रह्म आहे या अनुभवाचा सद्गुरूंनी प्रकाश टाकला की द्वैताचा निराश झाल्यावर अद्वैताचा अनुभव येतो. तेव्हा जो आनंद सुख मिळते त्या सुखाची कल्पना कशाच बरोबर करता येत नाही. एवढा अभूतपूर्व आनंदच तिथे भरलेला असतो. त्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती लीन झालेली असते. या अनुभवासाठी अंतःकरणातली मनाची निवृत्ती हेच एकमेव साधन आहे. त्यांची मने विण प्राप्ती की वासने विण तृप्ती, तेथे न चले व्युत्पत्ती कल्पनेची श्रीराम. पण सामान्य माणसाला असं वाटते की विषयात सुख आहे. विषय म्हटलं की वासना आल्याच. कारण वासना म्हणजे इच्छा, आणि इच्छा पूर्ण झाली की त्याला तृप्ती मिळते. त्याची तृप्ती म्हणजे सामान्य माणसांची तृप्ती विषयांवर अवलंबून आहे, पण आत्मतृप्ती मात्र तशी नाही. कारण साधन काळात मन निवृत्त झाल्यावरच आत्मानुभव येतो. त्यावेळी मन लीन झाल्याने वासना शिल्लक नसतात, आणि जेव्हा वासनाक्षय होतो तेव्हा नित्य तृप्त अवस्था येते. सर्व अध्यात्मशास्त्र कृत्रिम असून आत्मानुभव काळी तेही उरत नाही. असा अभ्यास आपण वेळोवेळी करतच चाललो आहे. कारण अध्यात्मशास्त्र ही फक्त एक कृत्रिम संकल्पना आपल्याला समजण्यासाठी शास्त्रांनी ठरवून दिलेली आहे. त्यामुळे ही कल्पनासुद्धा मागे टाकल्याशिवाय अनुभव येत नाही. ते परेहुनी पर, मन बुद्धी अगोचर, संग सोडिता सत्वर, पाविजेत श्रीराम. की इथे पर म्हणजे माया आणि परेहुनी म्हणजे मायेच्या पलीकडे असणारा परमात्मा म्हणजे ब्रह्म. मग ब्रह्म या मायेच्या पलीकडे आहे. माया म्हणजे दृश्य जग. या दृश्य जगाचा सतत आपल्याला अनुभव येत असतो. आपली इंद्रिये मनाच्या साह्याने व बुद्धीने प्रत्येक गोष्टीचं ज्ञान करून घेत असतात. ब्रह्म मात्र दृश्य नसल्याने इंद्रियाच्या साह्याने त्याचे ज्ञान करून घेता येत नाही. ज्या चारी वाणी आहे, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी, ब्रह्म त्या परावाणीचाही प्रकाशक आहे. मन व बुद्धीला त्याचा अनुभव येत नाही. जेव्हा वाणी व अंतःकरण यांचा संग सोडला जाईल तेव्हा ब्रह्म ताबडतोब अनुभवाला येते. संग सोडावा आपुला, मग पहावे तयाला, अनुभवी तो या बोला, सुखावेल गा श्रीराम. आपण म्हणजे मीपण, मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान, संग जडला श्रीराम. सोडिता तया संगासी, ऐक्य होये निसंगासी, कल्पने विण प्राप्तीसी, अधिकार ऐसा श्रीराम. मी कोण ऐसे नेनिजे, तया नाव अज्ञान बोलिजे, अज्ञान गेली या पाविजे, परब्रह्म ते श्रीराम. संग, वाणी आणि अंतःकरण यांचा संग सोडताच ब्रह्म अनुभव येतो आहे. म्हणून पुढच्या ओळी त्यांनी म्हटलं, संग सोडावा आपुला. आपुला म्हणजे जीवभावाचा संग सोडून आत्मानुभव घ्यायचा आहे. मग जीवाला कशाचा संग आहे? जीवाला मायेचा आणि अविद्येचा असतो. म्हणून जीवाने संग सोडावा आपुला. आपुला म्हणजे जीवभावाचा संग सोडायचा आहे, तेव्हाच आत्मानुभव येईल. असा अनुभव घेतलेल्यांना या बोलण्याचे रहस्य समजते व ते आनंदाने सुखाने मान डोलवतात. म्हणून अनुभवाला अत्यंत महत्त्व आहे. सोयबावराय आपल्या पदात सांगतात, अनुभवाविन मान डोलवू नको असं स्पष्ट सांगतात. कारण केवळ उथळपणाने
मला समजले, अनुभव आला असं वाटणं परमार्थात अत्यंत घातक आहे. सोडिया तया संगासी ऐक्य होय निसंगासी, कल्पनेविण प्राप्तीची अधिकार ऐसा श्रीराम. की आपण म्हणजे मीपणा आणि मीपणा म्हणजे जीवभाव. जीव सतत मीच्या अहंकारात वावरत असतो. गाडी घेतली, मी घेतली. घर बांधलं, मी बांधलं. स्वयंपाक केला, मी केला. मुलांना मोठे मी केले. कुटुंबात कोणी आजारी असेल तर त्यांची सेवा मी केली. पायाला दुखापत झाली तर माझ्या पायाला लागले. माझ्यामुळे त्यांना एखाद्या बँकेत अधिकारी असेल, त्यांनी जर लोन मिळवून दिलं असेल तर माझ्यामुळे त्याला कार लोन मिळाले. असं प्रत्येक गोष्टीत मी व माझा हा अहंकार म्हणजे मीपणा जोपर्यंत जीव सोडत नाही तोपर्यंत त्याची प्रत्येक कृती जीवाला धरून आहे. म्हणून जोपर्यंत जीवभाव सोडत नाही तोपर्यंत तो अज्ञानाचाच प्रांत आहे. आणि या अज्ञानामुळेच आत्मा झाकला गेला. हे आत्म्यावरील आवरण हाच संग आहे. आणि हा संग म्हणजे आवरण निघताच जीव निस्संग होतो. निस्संग म्हणजे ज्याला कशाचाही संग नाही. आणि असा निस्संग आत्मा हेच याचे मूळचे ऐक्य जणू पुन्हा होते आहे. कारण जीव व आत्मा एकच आहे. ते केवळ जीवभावाने वेगळे झाल्यासारखे वाटत आहे. म्हणून जीवभाव सोडला की जीव मोक्षाला पात्र होतो. म्हणून मी कोण याचे खरे उत्तर माहीत नसणे हेच अज्ञान आहे. आणि हे अज्ञान गेल्याशिवाय ब्रह्मानुभव येत नाही. 23वी ओवी. देहबुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चले जाण, तेथे होतसे निर्वाण अहंभावासी श्रीराम. की अनंत जन्माच्या संस्कारामुळे मी देह ही बुद्धी अत्यंत मलिन झालेली असते. त्यासाठी त्या बुद्धीला संत विचारांनी संस्कारित करावे लागते. जसे गाडी स्वच्छ करण्यासाठी गाडीला वॉश करतात, तसेच बुद्धीला शुद्ध करण्यासाठी ब्रेन वॉश करण्याची गरज असते. ब्रेन वॉश झाले की बुद्धी स्वच्छ होते. जोपर्यंत शास्त्र विचारांनी ती स्वच्छ होत नाही तोपर्यंत परब्रह्म मी आहे हा अनुभव येणे शक्यच नाही. कारण त्या अनुभवात अहंवृत्ती शिल्लक राहत नाही. ऊच नीच नाही परी, राया रंका एकची सरी, झाला पुरुष अथवा नारी एकची पद श्रीराम. ब्राह्मणांचे ब्रह्म ते सोवळे, क्षुद्रांचे ब्रह्म ते ओवळे, ऐसे वेगळे आगळे तेथे असेची ना श्रीराम. उंच ब्रह्म ते रायासी, नीच ब्रह्म ते परिवारासी, ऐसा भेद तयापाशी मुळीच नाही श्रीराम. सकळासी मिळोनी ब्रह्म एक, तेथे नाही हे अनेक, रंक अथवा ब्रह्मादिक तेथेच जाती श्रीराम. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिही लोकींचे ज्ञाते सकळ, सकळासी मिळून एकची स्थळ विश्रांतीचे श्रीराम. की आता मी देह या वृत्तीतून बाहेर पडल्यानंतर परब्रह्म मी आहे असा अनुभव येतो. आणि हा असा अनुभव आला की हा अनुभव सगळ्यांसाठी सारखाच असतो. या सांगणाऱ्या या 24 ते 28 ओव्या आहेत. कारण त्या अनुभवामध्ये लौकिकात जसं आपण कोणाला लहान समजतो, कोणाला मोठा समजतो, कोणी राजा तर कोणी भिकारी, कोणी पुरुष तर स्त्री, असा भेद आपण पाहतो. पण ब्रह्मा अनुभवामध्ये लहान मोठा, राजा भिकारी, पुरुष स्त्री असा कुठलाच भेद आढळत नाही. पण ब्रह्म अनुभवात असा भेद नाहीच. ब्राह्मणांना येणारा आणि क्षुद्रांना येणारा ब्रह्मानुभव सारखाच असतो. त्यात सोवळे ओळे नसते. आत्मनुभवाच्या पातळीवर कुठलाच भेद नसतो. ते आत्मनुभूतीच्या पातळीवर एकरूपच असतात. म्हणून सर्व जड चेतन सृष्टीत ब्रह्म एकच आहे. तेथे विविधता नाही. विविधता दृश्य सृष्टीमध्ये आहे, पण ब्रह्मामध्ये विविधता नाही. ते एकमेव अद्वितीय आहे. रंक असला किंवा ब्रह्मदेव प्रलयकाली ब्रह्माच्या अव्यक्त मायेतच लीन होतात. स्वर्गभोग घेणारे देव, देवता, पाताळ व या मृत्यू या तिन्ही लोकांमध्ये असलेल्या
विवेकी जीवांनाही खरी विश्रांती मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ब्रह्मच आहे. गुरु शिष्या एकची पद, तेथे नाही भेदाभेद. परी या देहाचा संबंध, तोडिला पाहिजे श्रीराम. की या ओव्यांमध्ये जेव्हा ब्रह्मतत्वामध्ये भेद नाही आणि सृष्टीत सगळा भेद आहे हे सांगताना हे सगळ्या जेव्हा सांगितलं समर्थांनी, त्यातली ही ओवी पण अत्यंत महत्त्वाची आहे. कारण श्रीगुरूंनी सत्शिष्याला ज्ञान दिल्यावर तो शिष्यालाही आत्मज्ञान प्राप्त होते आणि आत्मज्ञान झाल्यावर जेव्हा देहाचा निराश होतो, म्हणजे देहाची उपाधी बाजूला होते, तेव्हा ब्रह्मानुभवाच्या पातळीवर श्री गुरु व शिष्य यांच्यातही भेद राहत नाही. हे खरे असले तरी आद्य शंकराचार्य सांगतात की शिष्याने कृतार्थ झाल्यावर सुद्धा श्री गुरूंशी वागताना मर्यादा सांभाळूनच शिष्याने वागावे. ही मर्यादा त्यांनी कधीही ओलांडू नये. साधू दिसत देहबुद्धीची अंती, सकळासी एकची प्राप्ती. एक ब्रह्म द्वितीयम नास्ती, हे श्रुती वचन श्रीराम. की मी देह हे बुद्धी समता सर्वांना एकच ब्रह्मानुभव येतो. ब्रह्मानुभवामध्ये भेद नसतो, कारण आत्मानुभव आल्यावर सर्व एकरूपच आहे. कारण ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे असं श्रुती सांगते. माझा आत्मा तुझा आत्मा असं काहीच नसते. आत्मा सगळ्यांचा एकच आहे. साधू दिसती वेगाळले, परी ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू. आपण अनेक प्रवचन कीर्तनांमध्ये ही ओवी नेहमी ऐकतो, कारण ती तितकी महत्त्वाचीच आहे. साधू दिसती वेगाळले. आपण व्यवहारात पाहतो की भावाभावात वाद, माणसात भेद असतो, पक्षात भेद असतो, संतांमध्ये भेद असतो, देवांमध्ये भेद असतो. एवढेच नाही तर माझे सद्गुरू तुझे सद्गुरू असाही भेद पाहतो. पण संतांचे विचार भेदातीत असतात. वरवर पाहता सगळ्या संतांचा देह, पोशाख, स्वभाव, कार्य करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी परिते स्वरूपी मिळाले त्यांच्या अंतरंगाची स्थिती सारखीच असते. जीव आणि ब्रह्म यांच्यातील भेदच ज्यांनी आपल्या ज्ञानाने अनुभूतीने घेऊन संपवलेला असतो. तुमच्या आमच्या साधूच्या सर्वांच्या अंतर्यामी वास करणारा ते एकच आत्मतत्व भरलेला आहे. जे जडात आहे तेच चेतनात आहे, याचे संतांना ज्ञान असते. उपाधी पलीकडील तत्वाशी संत एकरूप झालेले असतात. मग तुकाराम महाराजांचे अभंग असो की समर्थांचे ग्रंथ असो की ज्ञानेश्वर महाराजांचे ग्रंथ असो की नामदेव महाराज, कोणीही असले तरी त्यांच्या सगळ्यांच्या सांगण्यामध्ये तत्व सारखंच असते. फार तर फार दृष्टांतात बदल होतो, भाषेत बदल होतो, पण तत्वज्ञान मात्र सगळ्यांचं सारखंच असते. पण जोपर्यंत देह मी असे वाटते तोपर्यंत भेद आहे. संत देहापासून वेगळे म्हणजे विचारांनी देहापासून वेगळे झालेले असतात, कारण त्यांचं नातं नाशवंत देहाशी नसून चिरंतन आत्मतत्वाशी जुळलेलं असतं. त्यामुळे जिवंतपणीच देहासगट ते ब्रह्मरूप होऊन जातात. म्हणून देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढभाव, इतके ते त्या तत्वाशी एकरूप झालेले असतात. साधकाने देह मी नाही हे लक्षात ठेवावे. सच्चित आनंद ही पदवी प्राप्त करण्यासाठी या देहाचा उपयोग करून घ्यायचा, म्हणजे साधन म्हणून देहाकडे पाहायचं, साधन म्हणून त्याचा वापर करायचा व ती पदवी प्राप्त झाली की त्या साधनेचा त्याग करायचा. मग त्याग करायचा म्हणजे काय, तर आजच्या भाषेत सांगायचे झाले तर यूज अँड थ्रो, म्हणजे वापरा आणि सोडून द्या. पण सोडून द्या म्हणजे काही आत्महत्या वगैरे किंवा करायची नाही, किंवा देहाला काही संपवून नाही टाकायचा आहे स्वतःचा देह. तर तो जेव्हा संपायचा आहे तेव्हा ईश्वरी नियोजनाप्रमाणे संपणारच आहे. फक्त त्या देहावरचं ममत्व कमी करायचं. मी देह नाही तर आत्मा आहे हा सतत विचार जागा ठेवायचा. म्हणून वरवर पाहता सर्व संत भिन्न दिसत असले तरी ते सर्व ब्रह्मरूप म्हणजे ब्रह्मच असतात. ते सर्वजण देहातीत वस्तूशी
देहातीत वस्तू म्हणजे इथे ब्रह्मतत्व, आत्मतत्व आहे. देहातीत वस्तूशी ऐक्य पावलेले असतात. म्हणून शास्त्र पण सांगते, ब्रह्मवित ब्रह्मनेव भवती, असे समर्थांचे सांगणे या ओवीमध्ये आहे. ब्रह्म नाही नवे जुने, ब्रह्म नाही आधी कवणे, उणे भाविले ते सुणे, देहबुद्धीचे श्रीराम. की ब्रह्म कधी ताजे असते किंवा शिळे असते असं कधीच नसते. कारण ते कमी असते किंवा जास्त असते असे कधीच नसते. पण जोपर्यंत देहबुद्धी शिल्लक आहे तोपर्यंत मनामध्ये काहीतरी किंतु शंका असतात. तोपर्यंत आपल्याला शंका येतात. त्यामुळे काय होते की मी देह या शंकेमुळे जीवाला समाधान होत नाही. कारण देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा क्षयो, चुके समाधान समयो, देहबुद्धी योगे श्रीराम. की अशा जेव्हा ब्रह्माबद्दलच्या देहबुद्धीबद्दलच्या चुकीच्या कल्पना अंतर्मनामध्ये असतात तर त्या शंकांचं निरसन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत समाधान होत नाही. म्हणून हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे आणि या नरदेहामध्येच त्या जीवाला बुद्धी दिलेली आहे आणि या बुद्धीच्या माध्यमातून मी देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं समर्थांचं सांगणं आहे. कारण तसे केले नाही तर देहबुद्धीमध्ये माणूस अडकल्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात माणूस अडकतो आणि हा देह केव्हा कुठे कधी संपेल हे काहीच सांगता येत नाही. कारण देहाचं जे मरण आहे ते आपल्या हातात नाही आहे. ते केव्हा कुठे येईल हे सांगता येत नसल्यामुळे देहाबद्दल सतत विचार करणे तर हा अनहिताचाच विचार आहे. म्हणून शहाण्याने देहाशी असंगत्वाने राहून शाश्वत हिताचा विचार करावा असा उपदेश सतत संत आपल्याला करत असतात. 38वी ओवी. सामर्थ्य बळे देहबुद्धी, योगी यासी तेही बाधी, देहबुद्धीची उपाधी पैसावो लागे श्रीराम. की कधी कधी सातत्याने साधना करणाऱ्या साधकाला सिद्धी प्राप्त होतात आणि त्या सिद्धी प्राप्त झालं की त्याला त्याचा प्रयोग कधीतरी कोणावर करावासाच वाटतो आणि ते केलं आणि जर त्याची सिद्धीला यश मिळाले तर त्या सिद्धीचा सुद्धा त्याला मोह होतं. त्या सिद्धीचा मोह निर्माण झाला की त्याला ते अजून ते करावंसं वाटतं. पण सिद्धीच्या माध्यमातून मी सिद्ध व परोपकार करणारा हा अहंकारच निर्माण होतो व त्याची देहबुद्धी त्यामुळे आणखी बळकट होते. म्हणजे देहबुद्धीला त्या सिद्धीमुळे खतपाणीच मिळते. म्हणून देहबुद्धीचा बाद झाल्याशिवाय परमार्थ साधता येत नाही. विवेके वस्तू कडे ओढी, देहबुद्धी तेथून पाडी, अहंता लावणी निवडी, वेगळेपणे श्रीराम. की विवेकामुळे अंतःकरण वृत्तीची धाव आत्मस्वरूपाकडे असते आणि देहबुद्धीमुळे ती सारखी आपल्याला मागे ओढत असते. म्हणून श्रवण केलेला आत्मनात्म विवेकामुळे अंतःकरण वृत्ती आत्माकार होण्याचा कितीही प्रयत्न करत असली तरी देहबुद्धीचे जे जुने संस्कार अंतःकरणाला सतत मागे ओढतात आणि पुन्हा द्वैतात अडकवतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, देवा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशी राजा कळो आले. की देवा तू आता माझ्यावर असे काही उपकार कर की मला या देहाचा विसर पडेल, त्याशिवाय या जीवाला सुख शांती समाधान मिळणार नाही हे माझ्या लक्षात आले आहे. सत्य ब्रह्म ते कवन, ऐसा श्रोता करी प्रश्न, प्रत्युत्तर दे आपण, वक्ता श्रोतयासी श्रीराम. यावर श्रोता विचारतो की मग ते सत ब्रह्म कसे असते. तेव्हा वक्ता श्रोत्याला उत्तर देतो, म्हणे ब्रह्म एकची असे, परी ते बहुविध भासे, अनुभव देही अनारिसे, नानामती श्रीराम. की ब्रह्म वस्तू
वस्तुतः एकच आहे, परंतु निरनिराळ्या संप्रदायात अभ्यास पद्धती वेगवेगळ्या असतात. म्हणून ज्यांना जसा जसा अनुभव आला तसं तसं त्याचं ते वर्णन करतात. आणि असं वर्णन केलं की जे जे जया अनुभवले तेची तयासी मानले तेथेची त्याचे विवस्वले अंतःकरण श्रीराम. आणि असा त्यांना अनुभव आला की तो अनुभव आल्यामुळे त्यांची श्रद्धा त्यावरच दृढ होते आणि श्रद्धा दृढ होते. आपण बघा, एक उदाहरण बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे की हत्ती आहे, त्या हत्तीला जर काही आंधळ्या लोकांनी हात लावला तर आणि त्या आंधळ्या लोकांना जर विचारलं की हा हत्ती कसा आहे, तर हत्तीच्या कानाला ज्याचा जो हात स्पर्श करतो तो म्हणतो की हत्ती सुपासारखा आहे. पायाला जो स्पर्श करतो तो म्हणतो की हत्ती खांबासारखा आहे. अंगाला स्पर्श करतो तो म्हणतो की भिंतीसारखा आहे. त्याचप्रमाणे ज्याला ज्याला जसा जसा अनुभव आला त्याप्रमाणे प्रत्येक संप्रदाय आपापला अनुभव सांगतात आणि ब्रह्म असा आहे, ब्रह्म असा आहे. ते अनुभव त्यांना आलेला असल्यामुळे त्या अनुभवावरच त्यांची दृढ श्रद्धा बसते आणि दृढ श्रद्धा बसल्यामुळे ब्रह्म असं आहे असं ते शब्दांमध्ये वर्णन करतात. पण ब्रह्म कसं आहे? ब्रह्म नाम रूपातीत असोनी नामे बहुत निर्मळ निश्चळ निवांत निजानंद श्रीराम. की ब्रह्मस्वरूप वास्तविक ब्रह्माला नाम आणि रूप काहीच नाही, पण ब्रह्माचं स्वरूप समजण्यासाठी ब्रह्म निर्मळ आहे, अढळ आहे, शांत आहे, स्वानंद आहे, अशा अनेक विशेषणांनी ते आपण समजून घेतो. म्हणजे जो एखादा अत्यंत अशांत स्थितीत ज्याचं जीवन गेलेलं असेल त्यांना ब्रह्मानुभव आल्यावर ब्रह्म निवांत आहे असं ते म्हणतात. पूर्वजन्मातील पापांमुळे ज्याचं मन सतत मलिन झालेलं असतं त्याला ब्रह्मज्ञानानंतर ब्रह्म विमल आहे असा अनुभव येतो. आणि साधनकाळी ज्याला अनाहत नाद ऐकू येतो तो ब्रह्म नादरूप आहे असं म्हणतो. म्हणजे ब्रह्मला नाम आणि रूप नसतानाही त्याचं केवळ स्वरूप समजण्यासाठी शब्दांनी ते समजून घेण्यासाठी त्याला विशेषणं लावले जातात आणि ते ब्रह्मतत्व आपल्याला समजावं यासाठी शास्त्रांनी ती सोय करून ठेवलेली आहे. आता 46 पासून ते 51 ओव्यांपर्यंत सगळं त्या विशेषणं काय काय ब्रह्माला लागतात याचंच वर्णन त्यांनी केलेलं आहे. अरूप अलक्ष अगोचर अच्युत अनंत अपरंपार अदृश्य अतर्क्य अपार ऐसी नामे श्रीराम. की कोणी त्या ब्रह्माला नादरूप म्हणतं, कोणी ज्योतिरूप म्हणतं, कोणी चैतन्यरूप म्हणतं, कोणी साक्षी म्हणतं, कोणी नित्यसिद्ध आहे म्हणतं, तर कोणी शाश्वत आहे म्हणतं, कोणी विशाल तत्व असलेलं म्हणतं, तर कोणी परमात्मा म्हणतो, कोणी आत्मा म्हणतो, कोणी ज्ञानघन म्हणतो. अशी अनेक विशेषणांची यादीच त्या ओव्यांमध्ये समर्थांनी दिलेली आहे. 52 ओवी. ऐसी नामे असंख्यात परी तो परेश नामातीत त्याचा करावा निश्चितार्थ ठेविली नामे श्रीराम. की अशी असंख्य लक्षणे व विशेषणे आहेत, पण ब्रह्म मात्र लक्षणातीत व निर्विशेष म्हणून नामातीत आहे. ब्रह्माचे स्वरूप निश्चित करण्यासाठी ती एक सांगितलेली आहे. कारण आपण सगळ्याचा अभ्यास केला होता की ब्रह्म शब्दाने समजत नाही, मनाने समजत नाही, वाणीने त्याचं वर्णन करता येत नाही. असं हे ब्रह्माचं स्वरूप फक्त निश्चित करण्यासाठी ह्या सगळ्या शास्त्रांनी ही लक्षणे त्याची सांगितलेली आहेत. तो विश्रांतीचा विश्राम आदी पुरुष आत्माराम तो एकची परब्रह्म दुसरे नाही श्रीराम. की जीवाला विश्रांती हवी असेल तर शांती ब्रह्मासाठी एकच आहे, ते म्हणजे आदिपुरुष आद्यपुरुष असलेला आत्माराम. म्हणजे हे ब्रह्मतत्व त्याचाच अनुभव घ्यावा, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून एकमेव त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव घेतल्याशिवाय जीवाला विश्रांती मिळणे कदापिही शक्य नाही. तेची कळा या कारणे 14 ब्रह्मांची लक्षणे सांगिजे ती तेने श्रवणे निश्चयी बाणे श्रीराम. म्हणून हे ब्रह्म
कसे नाही, म्हणजे ब्रह्म फक्त सत्य आहे आणि संपूर्ण सृष्टी, दृश्य जगत हे मिथ्या आहे. हा मिथ्यत्वाचा निश्चय पक्का होण्यासाठी ब्रह्मविषयीच्या सगळे कल्पना, ब्रह्माचे 14 प्रकार सांगून समर्थांनी आपल्याला पुढच्या दशकात सांगितले आहेत. कारण त्या लक्षणावरून ब्रह्म असं नाही असं करत करत त्या कल्पना सगळ्या कशा मिथ्या आहे हे समर्थ आपल्याला पुढच्या दशकात सांगणार आहेत. म्हणून ब्रह्माचे 14 कल्पित प्रकार पुढच्या समासात येणार आहेत. खोटे निवडती एकसरे, उरले ते जाणीते खरे, 14 ब्रह्मे शास्त्रासारे, बोली जेती श्रीराम. की अशी ही सगळी ब्रह्म, म्हणजे 14 ब्रह्म जरी ते सांगत असणार आहे तरी ती सगळी 14च्या 14ही ब्रह्म कशी माईक आहेत हे सांगून त्या माईक तत्व बाजूला काढतात उरते ते फक्त सत्य असते. त्यासाठीच हे सत्य तत्व वर आपला दृढ विश्वास बसावा, त्याचा अनुभव यावा. म्हणून ते दृढीकरण होण्यासाठी 14 ब्रह्म पुढच्या समासात समर्थ आपल्याला सांगणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.